जय सद्गुरू खवय्यांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर हे बघा, विंटर चालू आहे आणि थंडीच्या दिवसात ओले वाटाणे भरपूर आलेले आहेत मार्केटमध्ये. तर आपण ओल्या वाटाण्याची एक रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे कचोरी. तर हे बघा, आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करू. तर मी एक वाटी सिलेक्ट केलेली आहे. तर मी सुरुवातीला एक वाटी मैदा घेणार आहे आणि त्याच्यातच एक वाटी आपली गव्हाची कणिक घेणार आहे. हा बघा, एक वाटी मैदा आणि आता एक वाटी मी कणिक घेतलेली आहे. हे बघा. तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि आपल्याला एक चमचा तूप टाकायचे. तूप टाकल्यानंतर हे पीठ आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचे, म्हणजे ह्या पिठाला पूर्ण आपलं तूप लागेल. हे बघा, तूप असं लावून घ्या पिठाला की जेणेकरून असा मूद झाला पाहिजे. हे बघा, असं व्यवस्थित. आता हे पीठ आपल्याला हळूहळू पाण्याबरोबर मळायचं आहे. थोडं थोडं हातावर पाणी घ्या आणि मळायला सुरुवात करा. हे बघा असं. हे बघा, हे पीठ आपल्याला जास्त असं चुरून चुरून मळायचं नाही आहे. जस्ट थोडंसं पाणी मिक्स करून आहे असं गोळा ठेवायचा आहे. हे बघा, आपलं पीठ बऱ्यापैकी मळून झालेलं आहे. आता थोडंसं पाणी घालते आणि गोळा तसाच एकत्र करून ठेवते. 10 मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे हे पीठ. हे बघा, मी कसा गोळा करून ठेवला आहे, असा करून ठेवायचा आणि आता हे 10 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे. ही झाली आपली तयारी वरच्या कवरिंगची. आता आपण स्टफिंगची तयारी करणार आहोत. तर आपल्याला बरेचसे मसाले लागणार आहेत. तर लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित वन बाय वन लिस्ट करून ठेवा. तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला खडे मसाले हे चालतील. तर आपल्याकडे जे जे खडे मसाले असतील ते सुरुवातीला थोडेसे गरम करून थंड करा आणि जे मोठे मोठे आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर हे बघा, हे मी धने, 1 चमचा धने आणि थोडेसे खडे मसाले, 2-4 मिरे, थोडंसं दालचिनी आणि 2-4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि ही बडीशोपसुद्धा मी व्यवस्थित भाजून थंड केलेली आहे. तर हे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला कोर्सली ग्राइंड करायचे आहेत. हे बघा, आपलं मिक्सरचं भांडं जोपर्यंत वाळलेलं होतं तोपर्यंत आपले सुके मसाले आपण ग्राइंड करून घेतले. आता आपलं भांडं ओलं झालं तरी काही हरकत नाही आहे. तर हे बघा, आता मी लसूण आणि आलं टाकत आहे. हे याच्यातच आपल्याला हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. बाकीचे मसाले जरी बारीक असले तरी पण एक मिक्स होतील व्यवस्थित, म्हणून आपण मिक्सरला फिरवत आहोत. आत्ता मी अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे. हा मी थोडासा सांबर मसाला टाकलेला आहे. हा थोडासा हिंग आणि याच्यानंतर मी टाकत आहे आमचूर पावडर. यानंतर मी टाकत आहे थोडीशी हळद. हे बघा, आणि नंतर मी चटणी टाकत आहे. तर आपल्याकडे जसं तिखट लागतं तशी थोडीशी चटणी टाका. मसाल्याचा तिखटपणा पण असतोच. या कचोरीमध्ये आपल्याला सोपची जी टेस्ट असते ती खूप छान लागते. हे बघा, असं आपलं ग्राइंड झालेलं आहे. आता थोडंसं ओलसर झालं तरी हरकत नाही. एक कढई घ्या आणि कढईत चमच्याभर तूप घ्या. ह्या तुपावर आपल्याला सर्व वाटाणे आता भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवा आणि आपल्याला हे वाटाणे असे भाजायला सुरुवात करा. हे वाटाणे आपल्याला एकदम असे खरपूस भाजायचे नाही आहेत. जस्ट त्याचा वॉटर कंटेंट कमी व्हावा एवढेच भाजायचे. तर हे आता आपण थंड करायला ठेवू आणि आपल्याला याच कढईमध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं सामान आपल्याला सगळं टाकायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. हे बघा, हे मिक्सरमधलं आपल्याला सर्व याच्यात टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवा आता, कारण हे सगळं आपलं भाजलेलंच आहे सगळं. हे मसाले सर्व 1 मिनिटभर भाजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन टाकायचं आहे. आता हे बेसन आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर हे आता आपण हळूहळू भाजत आहोत. तर साईड बाय साईड आपण काय करू, वाटाणे जे थंड झालेले आहेत ना ते वाटाणे आपण थोडे थोडे घेऊन मिक्सरला लावू.
मूठभरच वाटाणे घ्यायचे आणि मिक्सरला लावायचे, म्हणजे ते एकदम असे फाईन बारीक नाहीत होणार, आपल्याला मोठे मोठे पाहिजेत. हे बघा मी कसे बारीक केलेले दाखवते, 1 मिनिट. हे बघा असं, बस असे जरी झाले ना तरी बस झालं. आता हे 3-4 बॅचेसमध्ये जेवढे होतील तेवढे थोडे थोडे करत बारीक करून घ्या आणि आपल्या कढईत टाका आणि चवीपुरतं मीठ घाला. आपण आत्तापर्यंत मीठ घातलेलं नव्हतं. हे बघा आपली कणिक आपण 10 मिनिट रेस्ट करायला ठेवली होती, ती आता कशी झाली बघू. हे बघा आपली कणिक आता एकदम सॉफ्ट झालेली आहे. तर याचे आपण छोटे छोटे उंडे बनवणार आहोत आणि आपण हातानेच याच्या पाऱ्या बनवणार आहोत. आपण जशी मोदकाला पारी बनवतो ना त्या प्रकारेच बनवायची आहे. तर थोडासा तेलाचा हात घ्या आणि पारी बनवा. हे बघा अशी व्यवस्थित बनवा. सुरुवातीला मध्ये दाबून घ्या आणि नंतर अशी कडेला अशी व्यवस्थित गोल पारी बनवून घ्या आणि याच्यामध्ये आपलं स्टफिंग घाला आणि व्यवस्थित त्याचं तोंड बंद करा. हे बघा असं व्यवस्थित बनवून घ्या. मी तुम्हाला 2 प्रकारे उंडा कसा करायचा ते मी दाखवणार आहे. तर ही पहिली मेथड. हे बघा बस. आता तुम्ही ही पोळपाटावर लाटू शकता किंवा हाताने जरी चपटी केली तरी चालू शकते. हे बघा बस, जास्त पण लाटायचं नाही. अशाच प्रकारे मी दुसरी पण मेथड दाखवत आहे. तर हे बघा एक उंडा घ्या आणि आपला सारणाचा गोळा, हे दोन्ही बघा कंपेअर करा. कणिक थोडीशी जास्त घ्यायची. आता कणकीची सेम मग अशी केली तशी पारी करायची. पारी करताना पण तुम्ही लाटू शकता. हे बघा मी असं लाटून घेतली आणि याच्यामध्ये हा आपला गोळा ठेवायचा आणि तोंड बंद करायचं. हे बघा या मेथडने पण असं व्यवस्थित आपण करू शकतो. आणि जे एक्स्ट्राची कणिक आहे ना ती अशी काढून टाकायची आणि तोंड बंद करायचं. हे बघा नुसते हाताने अशी दाबली तरी बस, लाटायची गरज नाही, काय नाही. बस अशी जरी ठेवली. आता आपल्याला ह्या सर्व कचोऱ्या एक एक करत तळून घ्यायचे. मी साईड बाय साईड तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल जास्त गरम करायचं नाही आहे. हे बघा एकानंतर एक अशी सोडली तरी चालेल. हे तेल मला कमी वाटतंय तर मी आता थोडंसं तेल पण वाढवते, म्हणजे आपल्याला 2, 3, 4 कचोऱ्या सोडता येतील. या कचोरीमध्ये मेन काम म्हणजे तळण्याचंच असतं. तर तळण्यासाठी जरा वेळ लागतो, तर पेशन्स ठेवून तळायच्या. हे बघा अशा फुगतात पण छान. हे बघा अशा एकदम 4-4 तळ्या तरी चालतात, फक्त तेल जास्त ओतावं लागतं. तर आपल्या कचोऱ्या मंद गॅसवर तळतायत. तोपर्यंत गाईज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि मस्त मस्त कमेंट टाकत चला. तर गाईज आपल्या कचोऱ्या आता तळलेल्या आहेत. तर एक कचोरी बघा मी तुम्हाला उघडून दाखवते, कशी पूर्ण भरगच्च भरलेली आहे आणि एकदम खस्ता क्रिस्पी लागते. तर ह्या कचोऱ्या तुम्ही केचप किंवा दह्याबरोबर पण खाऊ शकता, खूप सुंदर लागतात. तर नक्की ट्राय करा. आणखी चिंचगुळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता, खूप सुंदर लागतात. तर नक्की ट्राय करा. तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.